तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सुंदर अशी ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. कुठली जरी 2 अंकी संख्या असेल 10 पासून 99 पर्यंत या संख्येचा वर्ग काढायचा असेल, तर त्याला वेगवेगळ्या मेथड वापरायची गरज नाही. म्हणजे काही लोकं आपण म्हणतो बाबा एकक स्थानी 5 असले की वेगळं, 7 असले की वेगळं. आपल्या मेथडनं कुठलाही संख्येचा वर्ग काढायचा असेल, तर या पद्धतीने काढता येतो. समजा तुम्हाला 87 चा वर्ग काढायचा आहे ना रे, बाळांनो बघा आता 87 चा जर वर्ग काढायचा असेल, तर या 7 चा वर्ग करा किती येते? 49. या 8 चा वर्ग करा किती येतो? 64 आणि चिटकून लिहायचे. कसे लिहायचे? चिटकून लिहायच्या. चिटकून लिहिल्यानंतर एक 4 अंकी संख्या तयार झाली. ते पहिलं स्थळ सोडून द्यायचं. पहिलं स्थळ सोडून द्यायचं आणि पुढची स्टेप काय करायची बघा आता. पहिलं स्थळ सोडून दिल्यानंतर पुढची स्टेप काय करायची? बघा या दोघाचा गुणाकार, या दोघाचा 2 अंकांचा. 7 8 56. 56. 56 ची दुप्पट किती? 112. 56 ची दुप्पट किती? 112. किती? 112. इथे 112 लिहून टाका. आणि यांची काय करायची? बेरीज. 9 4 अन् 2 6, 4 अन् 1 5, 6 अन् 1 7, 75 69 असा तुमचा 87 चा वर्ग असला पाहिजे. बघूयात आपण 93 चा वर्ग काढून याच पद्धतीनं. आता जर तुम्हाला 93 चा वर्ग काढायचा असेल तर 3 चा वर्ग. 3 चा वर्ग 9 येतो, पण 9 न लिहिता 09 असं आपण त्याला लिहिणार आहोत. बरोबर का? म्हणजे 2 डिजिट मध्ये लिहायचं. कुठल्याही संख्येला लिहिताना 2 डिजिट मध्ये लिहायचे आणि त्यानंतर 9 चा वर्ग करा. किती येतो मित्रांनो? 81. एक 8109 या प्रकारची संख्या तयार झाली. 8109 या प्रकारची संख्या तयार झाली. आता पुढची स्टेप बघा. 9 त्रिक 27. 27 ची दुप्पट किती येते? 54. किती येते? 54. मग इथे लिहून घ्या 54 आणि आता यांची बेरीज काढायची आहे. 9 4 5 आणि 1 6 8 8649. मी 2 तुम्हाला सांगितले. तुम्ही सगळ्यांनी मला याचा वर्ग करून या पद्धतीनं कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. धन्यवाद.